इयत्ता 7वीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो. स्टँडर्ड 7th सब्जेक्ट मॅथ्स सेमी इंग्लिश अँड द फर्स्ट चॅप्टर इज जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स, भौमितिक रचना. In previous classes we have learned about the line segment, angle and angle bisector. This is a line AB. This is a line segment PQ. This is an angle XYZ. We can write this angle XYZ. If the measure of this angle is 60 degree, then we can write the measure of angle XYZ is equal to 60 degree, just like that we can write. And now we are going to study about the angle bisector. आता angle bisector कसा काढावा आपण बघूया. angle bisector यालाच कोन दुभाजक असं म्हणतात. This figure shows the angle XYZ. हा जो अँगल आहे आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. दॅट मीन्स वी वॉन्ट टू डिवाइड दिस अँगल इंटू 2 इक्वल पार्ट्स. हा जो कोन आहे तो समान 2 भागामध्ये आपल्याला विभागायचा आहे. त्यालाच आपण अँगल बायसेक्टर असं म्हणतो. तर या ठिकाणी कृती कशी करायची बघूया. बाय यूजिंग दिस कंपास वी कॅन draw a angle bisector. Take this much distance, near about 1 or 2 centimeter, and make an arc on 2 sides. या दोन्ही बाजूवरती अशा प्रकारच्या खुणा करा. आणि मग जी डिस्टन्स आहे कंपासमधील टू इन्क्रीज द डिस्टन्स अँड नाव पुट द वन एंड ऑफ दिस कंपास pointed end on this mark and make a arc. एक चाप काढायचा आहे. त्यानंतर हा दुसरा जो पॉईंट आहे दुसऱ्या आर्मवरचा त्याच्यावरती तुम्ही कंपासचं टोक ठेवा आणि याला छेदणारा आर्क काढा. दिस इज अ सेकंड आर्क. यू विल गेट ए पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. एक तुम्हाला छेदनबिंदू या ठिकाणी मिळतो. आणि मग तुम्ही काय करायचं आहे, जॉईन दिस पॉईंट ऑफ इंटरसेक्शन अँड वाय जस्ट लाईक दिस बाय यूजिंग ए रुलर. अँड आय एम गिव्हिंग द नेम ऑफ दिस पॉईंट इज एम. या पॉईंटला बिंदूला मी एम असं नाव देतो. इथं वाय एम हा जो आहे हा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर आहे. दॅट मीन्स लाईन वाय एम इज ए अँगल बायसेक्टर. नाउ इफ measure of angle XYZ is equal to 60 degree. जर या अँगलचं माप XYZ या अँगलचं माप जर 60 डिग्री असेल तर हा याच्यापासून 2 अँगल तयार झाले. अँगल XYM म्हणजे हा अँगल आणि दुसरा जो अँगल आहे तो अँगल MYZ हा अँगल. हे दोन्ही अँगल मोजून बघा याचं माप किती येईल. तर मेजर ऑफ अँगल XYM इज इक्वल टू 30 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल MYZ इज ऑल्सो इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे हा अँगल बायसेक्टर आहे. हा 60 डिग्री मापाचा जो अँगल होता तो आपण बायसेक्ट केला आणि मग आपल्याला 2 अँगल समान मापाचे मिळाले.
Now we want to learn about the perpendicular bisector of a line segment. परपॅन्डिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, तर लंब दुभाजक. ही जी रेषा आहे ही आपल्याला दुभागायची आहे, म्हणजे या रेषेचे समान दोन भाग करायचे आहेत. त्यालाच आपण परपॅन्डिक्युलर बायसेक्टर असं म्हणतो. आता हे कसं करावं बघूया. लेंथ ए बी इज इक्वल टू 8 cm. आता ही जी रेषा आहे ह्याच्या निम्म्यापेक्षा जास्त थोडंसं अंतर मी घेतलं आणि मग बी पॉईंटवरती ठेवून एक आर्क या ठिकाणी काढला. ए पॉईंटवरती ठेवून इथे एक आर्क मी काढला. आणि मग या बिंदूवरती ठेवून दोन्ही बाजूला आपल्याला आर्क काढायचे आहेत. किंवा तुम्ही या बिंदूवरती सुद्धा ठेवून चाप काढू शकता. बी वरती मी ठेवलेला आहे आणि मग वर आणि खाली दोन्ही बाजूला मेक एन आर्क. त्यानंतर आपल्याला याही बाजूला ठेवून अशा प्रकारचे आर्क काढायचे आहेत. ह्या रेषेच्या वर आणि खाली दोन्ही बाजूला आपल्याला छेदनबिंदू मिळतील. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. जॉईन दिस 2 points बाय युजिंग ए रुलर. गिव द नेम हियर point C and point D. How will you verify that CD is the perpendicular bisector? CD ही perpendicular bisector आहे हे तुम्ही कसं सिद्ध कराल? This is a perpendicular line. तुम्ही याचा वापर करून इथे बघू शकता. This line is a perpendicular to line AB. And how to bisector? How it is bisector? Observe here. This distance you give the name to this point M and measure length AM is here exactly equal to length BM. AM is equal to BM and therefore it is a perpendicular bisector. हा लंब दुभाजक आहे आणि याच्यामुळं ह्या ए बी या रेषेचे दोन समान भाग झाले. नाउ यू कॅन मेजर द लेंथ AM by using a scale. Then length AM is equal to 4 cm and length MB is equal to 4 cm. Therefore length CD, line CD is a perpendicular bisector of line AB. Now we are going to study about the property of the angle bisectors of a triangle. याचा अर्थ आपल्याला एक ट्रायंगल काढायचा आहे, त्रिकोण, आणि त्याचे तीनही कोण बायसेक्ट करायचे आहेत, दुभागायचे आहेत. चला तर मग बघूया. दिस इज ए ट्रायंगल ABC. हा ABC नावाचा त्रिकोण आहे. अंदाजे 1 सेंटीमीटर इतकं अंतर या कंपासमध्ये घ्या आणि मग अशा प्रकारे या अँगल C जो इथं होतो आहे त्याच्या दोन्ही बाजूवरती अशा खुणा करा. दिस इज अँगल B and this is angle A. Now to increase the distance here and make an arc in front of this angle C. एकदा या पॉईंटवरती आणि एकदा या पॉईंटवरती आपण हे कंपासचं टोक ठेवणार आहोत.
आणि मग तुम्हाला एक छेदनबिंदू या ठिकाणी मिळतो, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तो जोडायचा. कनेक्ट दिस पॉईंट विथ सी बाय यूजिंग ए रुलर. आपण आता सी हा अँगल बायसेक्ट केलेला आहे. अशाच प्रकारची कृती अँगल बी या ठिकाणी आणि अँगल ए या ठिकाणी आपल्याला करायची आहे. दिस इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बी. अशीच कृती आपल्याला या ठिकाणी करायची आहे, अँगल ए. And now join this. These three bisectors pass through a same point. This is their concurrent. आणि म्हणून हे कसे आहेत, आपण या ठिकाणी अँगलचे बायसेक्टर्स काढलेले आहेत आणि हे तीनही एका बिंदूतून जातात. तर आपण आय असं जर नाव दिलं तर note that the point of concurrence of the angle bisectors of a triangle is in the interior of the triangle. हा जो पॉईंट आहे हा ट्रायंगलच्या आतील भागामध्ये इंटेरियर आहे. आता आपल्याला आय ह्या बिंदूपासून ह्या ए बी या रेषेवरती परपॅन्डिक्युलर काढायचं आहे. त्यानंतर आय ह्या बिंदूपासून ए सी या रेषेवरती देखील आपल्याला परपॅन्डिक्युलर काढायचा आहे. तो अशा प्रकारे तुम्हाला काढता येईल. ही बाजू या ठिकाणी चिकटलेली आहे आणि मग ही बाजू जी आहे ह्या आय पॉईंटमधून जाते परपॅन्डिक्युलर. These are three perpendiculars. IA is perpendicular on side AB. IB is perpendicular on side AC. And IC is a perpendicular on side BC. Now you measure the lengths of these perpendiculars. Length IA is equal to length IB and is equal to length IC. These are three perpendiculars and the length of these three perpendicular lines are equal. Now we are going to study about the property of perpendicular bisectors of the sides of a triangle. म्हणजे आपल्याला ट्रायंगल काढायचं आहे आणि त्या ट्रायंगलच्या ज्या तीन बाजू असतात त्याचे परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स काढायचे, त्याचे लंबदुभाजक काढायचे, तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक काढायचे. सुरुवातीला आपण ॲक्यूट अँगल घ्यायचा आहे, लघुकोन त्रिकोण काढायचा आणि त्याच्या तीनही बाजू आपल्याला बायसेक्ट करायच्या. त्यानंतर आपल्याला ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल काढायचा आहे, ज्याला आपण विशालकोन त्रिकोण असं म्हणतो आणि त्याच्याही तीन बाजू आपल्याला दुभागायच्या आहेत, परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स काढायचे आहेत. सुरुवातीला आपण ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल काढूया. दिस इज ॲन ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल. नाऊ आय वॉन्ट टू बायसेक्ट साइड AC. And join these 3 points. Join these 2 points. Now this is a perpendicular bisector of line AC. Just like that you bisect BC as well as AB.
काय झालीस तू नीट चाललं माझं अजिबात. The perpendicular bisectors of a triangle are concurrent. They meet in a single point inside the triangle in case of acute angular triangle. Give the name, the point of concurrence is C. Measure the distance between the point C, the point of concurrence C, and the vertices of the triangle, just like that. The distance CA, distance CB, and distance C and C. These three distances are equal. Now observe the location of the point of concurrence in case of the side bisectors. The point of concurrence is inside this triangle. This is a acute angular triangle. हा लघुकोन त्रिकोण आहे आणि याच्या तिन्ही बाजूंचे जे लंबदुभाजक आहेत ते एकत्र मिळालेले आहेत आणि मग याला आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणतो. तो या त्रिकोणाच्या आतमध्ये आहे. दिस इज एन ऑब्ट्यूस अँगुलर ट्रायंगल XYZ. नाउ यू बायसेक्ट the sides. You bisect side XZ, YZ and XY. This is a perpendicular bisector of side YZ. This is a perpendicular bisector of side XZ. Now you draw a perpendicular bisector of side XY. And now you connect these 2 points. This is a perpendicular bisector of side XY, and here is the point of concurrent. The point of concurrence is outside this triangle. These 3 side bisectors meet in a single point, but in the outside of this triangle, and I am giving the name C here. Now also you can measure the distance between CX, CY and CZ. The point of concurrence and the vertices of a triangle CX is equal to CY is equal to CZ. CX is equal to CY is equal to CZ. The angle bisectors of a triangle are concurrent. The point of concurrence is called the incenter and is shown by the letter I. आपण मागच्या डायग्राममध्ये हे बघितलेलं आहे आणि त्याला आपण I असं नाव दिलेलं होतं. The perpendicular bisectors of the sides of a triangle are concurrent. The point of concurrence is called the circumcenter and is shown by the letter C. Here you can see the 3 side bisectors, and the side bisectors are concurrent. Here also, and this point is called a circumcenter. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1 तुम्हाला काही प्रमाणात सोडवता येईल. ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ द लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. म्हणजे 5.3 सेंटीमीटर लांबीची रेषा काढायची आणि ती बायसेक्ट करायची. आपण सुरुवातीला लाईन बायसेक्ट कशी करायची हे बघितलं. त्यानंतर अँगल काढायचे. अँगल ऑफ मेजर 105 डिग्री 105 अंश मापाचा कोन काढायचा आणि तो बायसेक्ट करायचा. जस्ट लाईक दॅट यू सॉल्व सम एक्झाम्पल्स
इन द प्रॅक्टिस सेट नंबर 1. दिस इज माय फर्स्ट लेक्चर. 7वीसाठी हे माझं पहिलं लेक्चर आहे. तर या सर्व गोष्टीचा अभ्यास करा आणि मग सुरुवातीपासून मी ज्या डायग्रॅम वगैरे काढलेल्या होत्या त्या सगळ्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आणि प्रॅक्टिस सेट 1मध्ये नंबर 1 and 2 ही जी 2 एक्झाम्पल्स आहेत ती तुम्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा आपण लवकरच भेटू पुढच्या तासाला. तुम्ही सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आता माझ्या यूट्यूब चॅनलवरती डाउनलोड करतो आहे. जयंत चौगुले सायन्स एज्युकेशन हे माझं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे. या पुढचे सर्व व्हिडिओसुद्धा तुम्हाला माझ्या जयंत चौगुले सायन्स एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. थँक्यू.